तर नाशिकमध्ये शासकीय कांदा खरेदीला अल्प प्रतिसाद मिळतोय। नाफेड आणि एनसीसीएफला देण्यात आलेलं 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट हे अद्यापही पूर्ण झालं नाहीये। बाजार समितीतील दर आणि शासकीय खरेदीच्या दरामध्ये तफावत असल्यानं शासकीय खरेदी ठप्प झालेली आहे। शासकीय खरेदीचा दर हा 1580 रुपये प्रति क्विंटल, तर बाजार समितीतील दर 2000 रुपयांच्या घरात आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हे खाजगी व्यापाऱ्याकडे कांदा विकतायत। पुढील आठवड्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची सुद्धा शक्यता ही वर्तवली जाते आहे। बाजारात आपल्याला माहिती आहे की एपीएमसीचा जो ऍव्हरेज रेट आहे ते 2400 पर्यंत पण काही दिवस गेला होता, 2100 पर्यंत गेला होता आणि एमएपीपी पेक्षा जास्त रेट असल्यामुळे त्या ठिकाणी ग्रेड ए आणि ग्रेड यूआरएसचा कांदा त्या ठिकाणी येत नाही आणि ग्रेड यूआरएस मुळे मार्केटेबल कांदा जो उपलब्ध आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि जो त्या रेट पेक्षा कमी मध्ये जातोय ते सी ग्रेडचा कांदा बेसिकली जात आहे, जो बिलकुल म्हणजे 15 दिवस पण टिकणार नाही आणि ते मार्केटेबल तेवढा नसतो। तो हा एक विषय आहे, परंतु या दोनोंमुळे या जो मार्केट इंटरव्हेन्शन स्कीमचा मूल उद्देश असतो की ते रेट वाढणं पाहिजे। प्राइस सपोर्ट स्कीम आहे, ते रेट वाढणं पाहिजे आणि रेट ऑलमोस्ट 800-900 रुपये क्विंटल वाढलेला पण आहे।